कटरा शहर आहे. जम्मूजवळचं कटरा शहर येथे आम्ही आलो आहे मुक्कामी. आता हे वरती वैष्णवी मातेचं मंदिर आहे या डोंगरावरती. अतिशय सुंदर आणि एकदम धुक्यामध्ये बघू शकता. एकदम ढगामध्ये व ते धुकं ढगामध्ये डायरेक्ट मंदिर आहे वर तिकडं. एकदम दिसायला मस्त आहे. दर्शन घेतलेलं आहे आम्ही. दर्शन घेऊन खाली येऊन मग काम करून आता आज निघायचं आहे आम्हाला आमच्या गावाकडं. 2-4 दिवस झालेत. बघू शकता अतिशय नैसर्गिक देखावा आहे. निसर्ग अतिशय बघण्यासारखं आहे ते. जम्मूजवळ कटरा शहर आणि हे निसर्ग. वैष्णवी मातेचं हे मंदिर परिसर. हा डोंगर आहे वैष्णवी मातेचा मंदिराचा परिसर आहे अख्खा. लांबून लांबून लोक बघायला येतात. वरती भैरवनाथाचं पण मंदिर आहे. वर जायला भरपूर वेळ लागतो. रस्ता बनवलेला आहे. वरपर्यंत 6 तासाचं रनिंग आहे. जायला 3 तास, यायला 3 तास, असं 6 तास रनिंग आहे. आणि शिड्यांवरतून गेलं काही 1 तास कमी होतो. 5 तास लागतात. म्हणजे भरपूरच अंतर आहे वरती. उंचावर आहे एकदम. डोंगरामध्ये मंदिर बघण्यासारखं आहे. अवश्य भेट देऊन आनंद घ्यायला काही हरकत नाही. मी महाराष्ट्र राज्यामधला आदिवासी नामदेव सिटीचा नामदेव. अहिल्यानगर माझा जिल्हा आहे. तालुका अकोले. कळसुबाई शिखराजवळून मी आलेलो आहे. एवढा लांब बघायला आहे. आमच्या महाराष्ट्रात कळसुबाई शिखर उंच आहे ना, त्याचप्रमाणे हे इकडे जम्मू राज्यामध्ये पण हे शिखरच म्हणावं लागेल. उंच आहे अतिशय. दिसायला एकदम बघू शकता. एकदम नैसर्गिक आहे सगळं. एकदम कसं काय दिसतंय बघा. महाराष्ट्र राज्य सोडून आंध्र प्रदेश, UP, उत्तर प्रदेश आणि गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा सोडून इकडं पुढं यावं लागतं. 3-4 राज्ये, 5-6 राज्य ओलांडून इकडं यावं लागतं. भरपूर लांब आहे. आम्ही आमचा मित्रपरिवार आणि त्याच्याबरोबर मी आलेलो आहे इकडं. बघू शकता नैसर्गिक मला व्यवस्थित वाटलं. मस्त दाखवतो आता हा व्हिडिओ. ढगांमुळं मंदिराचा परिसर एकदम कमी दिसतोय. वर धुक्यामध्ये मंदिर आहे तिकडं. नमस्कार मित्रांनो.